मार्गदर्शनाने, त्यांच्या आदेशाने मंत्री उदय सामंत साहेब जे असतील, मंत्री गुलाबराव पाटील साहेब असतील, सचिव भाऊसाहेब चौधरी, आम्ही सगळे लोक जे आहोत आणि त्याचबरोबर आमचे नवनियुक्त संपर्क प्रमुख धैर्यशीलजी माने असतील खासदार, त्याचबरोबर माडाचे चंद्रहार पाटीलजी असतील, सर्वच आमदार असतील, खासदार असतील, माजी आमदार, माजी खासदार, आज या सोलापूरमध्ये सोलापूर, धाराशिव आणि माढा या तिन्ही लोकसभेचा आढावा या बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी घेणार आहोत। शिंदे साहेबांच्या आदेशाने आत्ताच संपर्क प्रमुख जे आहेत नेमले गेलेले आहेत। सर्वच्या सर्व संपर्क प्रमुख हे फील्डवरती आहेत, काम करत आहेत। मला देखील जबाबदारी जी आहे ही मुंबई असेल, ठाणे असेल, त्याचबरोबर बाकी आमचे जे सहकारी आहेत त्यांना देखील वेगवेगळी जबाबदारी दिलेली आहे। तर त्या जबाबदारीतून जिल्ह्यांमध्ये जाऊन बैठका घेणं ही पहिली ही सुरुवात जी आहे ही मुंबईपासून, नंतर ठाणे, नंतर कल्याण, काल आम्ही संभाजीनगरला होतो, त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचा आढावा देखील तिथे घेतला। पुणे जिल्हा असेल, संभाजीनगर असेल, त्याचबरोबर जालना असेल। आज सोलापूर, संध्याकाळी नांदेड, हिंगोली, परभणी असा दौरा आहे। सुरुवातीला जिल्हा न्याय हा दौरा होणार आहे, पण त्यानंतर सर्व संपर्क प्रमुख असतील, हे विधानसभा न्याय बैठका घेतील, त्यानंतर जिल्हा परिषद गट न्याय असेल, पंचायत समिती गण न्याय असेल, महानगरपालिकेच्या वॉर्ड न्याय असेल। संघटनात्मक ताकद जी आहे ही वाढवली पाहिजे। शिवसेनेची ताकद जी आहे ही प्रत्येक गावागावामध्ये वाढली पाहिजे। या अनुषंगाने हा दौरा होतोय आणि या दौऱ्यावरती बारीक लक्ष जे आहे माननीय उपमुख्यमंत्री, मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांचं आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे विधानसभेमध्ये चांगलं यश जे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मिळालं। त्याचबरोबर नगरपालिका ज्या झाल्या, जिल्हा परिषद ज्या झाल्या, त्या सगळीकडे जे आहे चांगलं यश शिवसेनेला मिळालं। भविष्यामध्ये देखील ज्या ज्या जिल्हा परिषदा राहिलेल्या आहेत या सर्व जिल्हा परिषदामध्ये देखील चांगलं यश कसं मिळेल याच्यासाठी देखील दौरे जे आहेत हे सुरू आहेत। आज या दौऱ्याच्या निमित्ताने पक्ष संघटना कशा प्रकारे त्या जिल्ह्यामध्ये बांधली गेली आहे, त्या लोकसभेमध्ये बांधली गेलेली आहे। कार्यकर्ता जो आहे, पदाधिकारी जो आहे तो काम करतोय की नाही, शाखा ज्या आहेत ते प्रत्येक गावोगावी जे आहे त्या उघडल्या जात आहेत की नाही, ज्याला पद दिलंय ते गेले अनेक वर्ष त्या पदावरती काम करतोय, त्याचा आढावा देखील जे आहे बैठकीच्या माध्यमाने, त्याचबरोबर पुढे संपर्क प्रमुखांच्या माध्यमाने घेतला जाणार आहे। गेले अनेक वर्ष लोक जे आहेत ती पदं घेऊन बसलेली आहेत, पण त्याचा रिझल्ट जो आहे तो रिझल्ट येत नाही। तर त्याच्यासाठी काय करावं पुढे जाऊन, हे सगळे निर्णय जे आहे शिंदे साहेब घेणार आहेत। आम्ही फक्त आढावा घेऊन जो आहे शिंदे साहेबांपर्यंत तर वस्तुस्थिती काय आहे प्रत्येक जिल्ह्याची, प्रत्येक तालुक्याची, लोकसभा असेल, विधानसभा असेल, हा आढावा त्यांना देणार आहोत। आणि आता पुढचे 3 वर्ष जे आहे, काही जिल्हे सोडले, 22 जिल्ह्यांमध्ये आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका काही महिन्यांमध्ये होतील, पण पुढचे 3 वर्ष कुठलीही निवडणूक जी आहे ती होणार नाहीये। तर अशा या 3 वर्षांमध्ये पक्ष संघटना कशा प्रकारे मजबूत होईल, वाढेल, याच्यासाठी आम्ही सगळे लोक जे आहेत ते काम करणार आहोत। मराठवाड्याचा आपण आढावा घेताय। मराठवाडा की काही शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला, मात्र आता परिस्थिती दिसत नाहीये की पुन्हा बालेकिल्ला व्हावा, यासाठी काय प्रयत्न केले जातात? बघा, या सगळ्या आढावा बैठकांच्या माध्यमाने शिंदे साहेब देखील स्वतः संपर्क प्रमुखांच्या बैठका घेत आहेत, सगळ्यांना जबाबदारी दिली आहे। आता 2022 पासून ते 2026 पर्यंत फक्त आणि फक्त निवडणुकीला आम्ही सामोरं जातोय आणि या निवडणुकीमध्ये चांगलं यश देखील मिळालं। जिथे जिथे कमी जागा लढल्या आपण तरी देखील चांगलं यश शिवसेनेला मिळालं। भविष्यामध्ये 2029 मध्ये लोकसभा असेल, विधानसभा असेल, नंतर होणाऱ्या निवडणुका असेल, या सगळ्यांसाठी जे आहे पुढचे 3 वर्ष पक्ष संघटना बांधणीवरती जास्तीत जास्त जो आहे तो भर दिला जाईल। कालचा प्रसंग झाला, त्याची पूर्णपणे कल्पना शिंदे साहेबांना आहे।
हा प्रसंग जो आहे तो काय घडला, का घडला, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अंतर्गत आमच्या शिवसेनेच्या आहेत, त्या नक्कीच ज्या आहे बसून ज्या आहे ते सोडवल्या जातील. कार्यकर्त्यांची मोठी मंडळी दिसतीये, त्या कार्यकर्त्यांना कशी मराठी तोच प्रश्न झाला. सर, अभी तक जो आपने महाराष्ट्र का दौरा किया है, उस आढ़ावे का आपके पास क्या निष्कर्ष निकला है? अभी हमने ये दौरा जो है शुरू किया है. एक हफ्ते पहले ही सभी नए नए लोगों को, मंत्री हो, हमारे एमएलएस हो, एमपीज हो, सबको जिम्मेदारी जो है संपर्क प्रमुख के नाते दी है. सभी संपर्क प्रमुख फील्ड पर काम कर रहे हैं. आज हम सोलापुर में हैं, शाम को नांदेड़, हिंगोली जाएंगे. तो सभी जगह पर हम बातचीत कर रहे हैं, हमारे कार्यकर्ता से रूबरू हो रहे हैं, उनके साथ संवाद कर रहे हैं. यहाँ पर सिर्फ भाषणबाजी नहीं होगी. यहाँ पर हमारे जिला प्रमुख से हम बात करेंगे, तालुका प्रमुख से बात करेंगे, हम विधानसभा प्रमुख से बात करेंगे, हम शाखा प्रमुख हो, महिला आघाड़ी हो, युवा सेना के कार्यकर्ता हो, यहाँ पे सीधे सीधे बात करेंगे कि किस प्रकार से काम जो है इस लोकसभा में शुरू है या जिला में शुरू है और उसके ऊपर हमें क्या करना चाहिए. उनसे संवाद करेंगे, उनसे पूछेंगे और क्या है, पार्टी किस प्रकार से बढ़ सकती है, किस प्रकार से काम कर सकती है. तो ये दो तरफा जो है ये संवाद यहाँ पर होने वाला है और इसमें से जो कुछ पता चलेगा वो हम मुख्य नेता उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब तक लेके जाएंगे और इसके ऊपर आने वाले समय में जो कुछ कार्रवाई करनी है पक्ष के माध्यम से वो हम करेंगे. खासदारकी दिल्यानंतर जिल्ह्यामध्ये सकारात्मक वातावरण झालंय. भगीरथ बालकेसारख्या नेत्यांनी काल आपल्यासोबत प्रवेश केलेला आहे. काय इफेक्ट पडला ज्योतिताईंना? भगीरथ बालकेजींचं पण मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो, त्यांचं देखील धन्यवाद व्यक्त करतो, अभिनंदन करतो की त्यांच्यासारखा आणि त्याचबरोबर अनिल सावंतजी त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो. त्यांच्या येण्याने शिवसेनेला जे आहे बळकटी मिळालेली आहे आणि त्याचबरोबर ज्योतिताई वाघमारे या देखील शिवसेनेच्या एक तळागाळातील कार्यकर्ता आणि त्या देखील आपल्या सोलापूरच्याच आहेत. शिवसेना नेहमी सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय कशा प्रकारे देते त्याचं मूर्तिमंत उदाहरण जे आहे ज्योतिताई वाघमारे. शिंदे साहेबांचं लक्ष जे आहे प्रत्येक कार्यकर्त्यावरती आहे. म्हणूनच आज ही बैठक जी आपण घेतोय, कार्यकर्त्याबरोबर संवाद साधतोय. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटलं पाहिजे की बाबा माझ्यावरती लक्ष जे आहे पक्षाचं आहे, पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचं आहे. पक्षाच्या वाढीसाठी प्रत्येक कार्यकर्ता जो आहे तो झटून कामाला लागला पाहिजे. आज ज्योतिताई ज्या प्रकारे काम करत होती, आज ज्योतिताईंना त्यामुळे जी आहे ही मोठी जबाबदारी सर्वोच्च सभागृहामध्ये, देशातील सर्वोच्च सभागृहामध्ये पोहोचवण्याचं काम जे आहे शिवसेनेच्या माध्यमाने झालं. माननीय उपमुख्यमंत्री, मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमाने झालं. त्यांच्यावरती एक वेगळी जबाबदारी त्यांनी दिलेली आहे आणि मला वाटतं त्या जबाबदारीचं पूर्णपणे निर्वहन करण्याचं काम जे आहे हे ज्योतिताई करते. धाराशिवचे पालकमंत्री आपलेच आहेत, मात्र तरीही कार्यकर्त्यांवर दबाव टाकला जातो. त्या प्रश्नाचं उत्तर दिलंय मी की त्याच्यामध्ये काय झालं, अंतर्गत काय गोष्टी, सगळ्याच गोष्टी, त्या सगळ्या गोष्टीवरती जे आहे उहापोह होईल, त्याच्याबरोबर चर्चा होईल आणि त्याच्यामध्ये जे आहे ते सोल्युशन, कारण की हा आमच्या घरातलाच विषय आहे, तर त्या घरातला विषय जो आहे तो सोडवला जाईल. साहेब, राज्यातल्या ग्रामीण भागामध्ये जातीजातीमध्ये तेढ निर्माण होताना पाहायला मिळतोय. अलीकडच्या काळात सोलापूर जिल्ह्यात देखील वाढ झाली आहे. कालच करमाळ्यामध्ये मेंढपाळांना मारहाण झाल्याची घटना घडली. त्याला कुठेतरी अंजनगाव खेलोबाचा जो आहे तो मला वाटतं महाराष्ट्रामध्ये जे आहे गेले अनेक वर्ष जे आहे हे महाराष्ट्र एक उदाहरण राहिलेले आहे की जिथे जातीपातीच्या म्हणजे जातीपातीमध्ये जे आहे ते राजकारण होत नाही. जर असं कुठे होत असेल तर मला वाटतं त्या गोष्टीचा देखील जो काय सरकार म्हणून गांभीर्याने त्याची दखल घ्यायची, ते सरकार म्हणून जे आहे नक्कीच सरकार त्याची दखल घेईल. कॉर्पोरेट जिहाद सारखा प्रकार जो आहे तो समोर येतोय, कसा पाहता या कॉर्पोरेट जिहादकडे? बघा, मला वाटतं या सगळ्या गोष्टीचा कुठे ना कुठेतरी कुठल्या ना कुठल्या तरी एका गावामध्ये असेल, शहरामध्ये असेल, या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी याच्या होत असतात, पण त्याच्यावरती जो आहे पूर्णपणे सरकारची देखील नजर आहे. अशा सगळ्या गोष्टी होत असतील तर त्याच्यावरती कारवाई सुरू होईल. छोट्या मोठ्या गोष्टी होत्या, पण भाजपचे नेते मात्र याला फार मोठं स्वरूप त्याच्यामध्ये पुणे, मुंबई या सगळ्या शहरांमध्ये अशा पद्धतीचा जिहाद आहे. जिथे जिथे या सगळ्या गोष्टी होतील त्याच्यावरती सरकार म्हणून जे आहे पूर्णपणे लक्ष जे आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्याच्यावरती छोटी जरी गोष्ट असेल, मोठी जरी गोष्ट असेल, त्याच्यावरती कारवाई करण्याचं काम जे आहे सरकार म्हणून जे आहे सरकार खूप सक्षम आहे
आदिती तटकरे असं म्हणतायत की सुनेत्रा वहिनी पवार या भविष्यातल्या मुख्यमंत्री म्हणून आम्हाला पाहायला आवडतील. पुढे जर प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं की आपला नेता जो आहे हा मोठा झाला पाहिजे, त्यांच्या देखील त्या भावना आहेत. तर प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं की बाबा आपला नेता जो आहे हा सर्वोच्च पदावरती जो आहे तो गेला पाहिजे. तर त्याच्यामध्ये वावगं नाही. संजय राऊतांनी पण दुजोरा दिले साहेब याला. संजय राऊतांनी सुद्धा सकाळी दुजोरा दिले. तेच बोलतो, त्यांचा प्रश्न कसा नाही आला. बघा, मी जसं सांगितलं की प्रत्येक कार्यकर्त्याची भावना असते. प्रत्येक कार्यकर्त्याला, पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं की माझा नेता जो आहे तो सर्वोच्च पदावरती पोचावा करून. तर त्याच्यामध्ये कार्यकर्त्याची थोडी त्याच्यामध्ये कुठली चुकी आहे. संजय सर राऊत आपके संपर्क में तर है झालं संजय राऊत. सर सांसद आपके संपर्क में है और वो जल्द ही शिवसेना में प्रवेश करने वाले हैं, ऐसा सुना. इसके आपको बारे किसी में ने बताया? आपको किसी ने बताया? आपको किसी ने बताया रहेगा तो मुझे बताओ. आया है इसलिए पूछ रहे हैं सर. सूत्रों के हवाले से कुठली के सूत्र हवाले आहे? से माहिती मिली है. तुम्हाला कुठली सूत्रांनी सांगितलं असेल तर नक्कीच माझ्यासमोर पण आणा त्यांना, मी पण जरा विचारतो. नहीं सर, आपकी क्या प्रतिक्रिया है अगर वो आना चाहते हैं? नहीं, हमने इसके बारे में कुछ सोचा ही नहीं. आप ही न्यूज कर रहे, बातम्या तुम्हीच लोक करताय. तर मला वाटतं या सगळ्या गोष्टीपेक्षा महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत आणि नक्कीच त्याच्यावरती जे आहे हे आमचं लक्ष आहे. आज आमच्या पक्ष संघटनेचा आज मेळावा इथे आहे आणि पक्ष संघटना कशा प्रकारे वाढेल याच्यासाठी आम्ही लोक काम करतोय. युतीवरून भाजप आणि शिवसेना एक आढावा दौरा लेने के लिए भाजप मित्र पक्षांची स्वीकार करतोय असं देखील एक अरे ते पण आता मला वाटतं हा प्रश्न जो आहे हा तुम्ही त्याला विचारला पाहिजे आणि मला त्यांना देखील सांगायचं. काल पण मी उत्तर दिलं. आपल्या पक्षामध्ये काय होत आहे हे जे आहे प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे. आपल्या पक्षामध्ये काय होतंय, दुसऱ्या पक्षामध्ये काय होतंय याच्यासाठी आम्ही सगळे लोक जेव्हा सक्षम आहोत आणि सगळे आमचे जे पदाधिकारी आहेत, मंत्री आहेत, ते सक्षम आहेत. सर ये महाराष्ट्र का आढावा देखील दौरा म्हणाले लेने के लिए निधी देणारा नेता व्यासपीठावरती अगर आप बसलाय. पहिले लेते जयकुमार तो गोरेंच्या रिझर्व्ह आरोप से पैसा शिवसैनिकांमध्ये नाराजी इसके बारे में आप क्या सोलापूरमध्ये दिसतीये. काय नेमकी भूमिका जयकुमार गोरेंबद्दल किंवा एकूण भाजपच्या निधी वाटपाच्या? बघा, मला कोणाबद्दल जे आहे हे या ठिकाणी मत प्रकट करायचं नाहीये. आज इथे आम्ही लोक आलोत आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची काय भावना आहे ही जाणून घेण्यासाठी इथे आलोय. आपण देखील त्याच्यामध्ये इनपुट्स दिले त्याबद्दल आपले धन्यवाद. पण नक्कीच आम्ही याचा आढावा घेतल्यानंतर काय वस्तुस्थिती आहे, काय परिस्थिती आहे याचा नक्कीच हा पूर्ण उहापोह जो आहे हा शिंदे साहेबांकडे करतो. ठीक आहे, धन्यवाद. अरे खूप झाले प्रश्न. खूप खूप धन्यवाद सगळ्या पत्रकारांचं. Like, subscribe, click on the bell.